चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माने सोने मात्रे मना कामना पूर्ती जय देव जय. आरती झाली, पूजा झाली व्यवस्थित. असं गुरुवारचं आज थोडीशी गडबड होती त्याच्यामुळं लवकर झाली आज पूजा. 9:30लाच झाली. थोडंसं बाहेर जायचं आहे. मैत्रिणींनो, हॅलो मैत्रिणींनो, कशा आहे सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका कॉमेंट चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. कालच्या आलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी आणि तुमच्या प्रेमासाठी अगदी सगळ्यांची हृदयातून धन्यवाद करते. आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर तुम्ही म्हणता की ताई हे काय घेऊन बसली आहे, तर हे मी मिशोहून दाखवते. मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून मी हे ओपन सुद्धा केलेलं आहे मैत्रिणींनो. तुमच्यासोबत शेअर करायचं, तुम्हाला दाखवायचं आहे मला, म्हणून मला माहिती आहे मध्ये काय आहे, तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी ओपन पण केलं नव्हतं. हो का, आता ओपन करायला म्हटलं माझ्या ताईंसोबत शेअर करावं, त्यांना पण दाखवावं. तुम्ही आता जे मध्ये निघणार आहे ना, मी पहिल्यांदा मागविले बघा मैत्रिणींनो, मला आवडलंय. तर तुमच्याकडे जर असेल तर सजेशन द्या. तर बघा ह्याच्यामध्ये काय दाखवते तुम्हाला. बी ह्याच्या अगोदर मी हे मागवलं होतं मैत्रिणींनो, पण ते काय झालं, असं काढलं का की ते डॅमेज पीस निघाले. त्याच्यामुळे मग मी नंतर वापस करून नंतर हे मागवले. पॅकिंग त्याची पण अशीच आली होती त्यावेळेस, पण काय झालं तर काय माहीत नाही आहे. हे बघा मी मागवली तर बघा, मस्त आलेत बरं का, एकदम छान. तुम्हाला मी जवळून तीन दाखवते. हां, ठेवायचं. जवळून हे थांब हे दिसू दे आधी. छान आहेत ना? कसे वाटले? ह्याच्यावर पण आहे ठेवायला, ते पण दाखवते मी, शेअर करते तुमच्यासोबत. तर ते झाला एक हळदीचा, तर हे आहे दुसरा आपला कुंकाचा. तर मी असे मागविलेत मैत्रिणी, पहिल्यांदा मागविले. तर कसं आहे काय सगळं सजेशन करा आणि सांगा बरं का कमेंट करून, तुम्हाला आवडले का. तुमच्याकडे जर असतील तर ते कसे येतं, आणि तुम्ही ते केवढ्याला घेतले, माझे केवढ्याला येतं ते पण मी सांगते कितीला पडलेत ते. हे पहा असे बघा मैत्रिणींनो, छान आहेत ना. दोन्ही सोबत दाखवते तुम्हाला, 1 मिनिट. तर हे पहा कसे छान वाटायलेत की नाही. ह्याच्यावरी पण झाकायला असं इकडं कुंकू आणि इकडं हळद ठेवून ह्याच्यावरी झाकण पण आहे, ते पण दाखवते मी तुम्हाला. तर हे पहा असे वरी ह्याच्यावर झाकण पण आहे. आता त्याच्यात कुंकू भरून हे आपण असं झाकण ठेवू शकतो. आणि हे हळदीला आलं या. तर हे कसं वाटलं कमेंट करून सांगायला विसरायचं नाही. आणि सांगायचं तर मला हे केवढ्याला पडले तर ते पण सांगते मी तुम्हाला. 1 मिनिट मैत्रिणींनो, हे पहा आधी कसे वाटायले ते. आवडले तर कमेंट नक्की करायची की कितीला पडलेत की मला. तर छान आहेत ना, कसे वाटले? मस्त आहेत मैत्रिणींनो. बघा आज म्हणलं गुरुवारची आपली स्वामी महाराजांची पूजा मांडली आहे, तर तिथे ठेवलीत मी. तर म्हणलं आता उद्या शुक्रवार आहे, असं बी कलशातलं पाणी बदलायचंच असतंय मला, आणि कुंचन पूजन पण करून घ्यायचं असतंय. तर उद्याच्याला म्हणलं तिकडे ठेवून आपलं त्याची पण पूजा करून घ्यावी. पण आज जरा उघडायचं होतं, कालच आलं होतं पार्सल, पण काल व्हिडिओ पूर्ण झाला होता आणि एडिटिंग सगळं झालं होतं. त्याच्यामुळं मग आजच्या व्हिडिओमध्ये टाकले. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा मैत्रिणींनो. हे 425ला बसलेत मला. जर कोणा माझ्या ताईकडे असतील तर त्यांना केवढ्याला बसले आहेत, किंवा मला महाग बसले आहे कसं असतं काय माहीत नाही, पण मला आवडलेत. कसे असू जातं तर एकदम छान आहेत असे. जवळून तुम्हाला दाखविलेत तसं तर बॅक कॅमेऱ्याने मी. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणला असताल ताईनं अर्धवटच दाखविलं, नुसतं स्लोनी दाखविलं, तूप दाखविलंच नाही. काय झालं मैत्रिणीनं, रात्री खूप उशीर झाल्यामुळं मग मी तसंच ठेवून दिलं. आणि पुन्हा म्हणजे राहू दिलं तसंच. झाल्याच्या नंतर पुन्हा काढायला ते वेळ लागू लागला, म्हणून तसंच ठेवून दिलं. आणि थंडी असल्यामुळं ते थिजून गेलं खूप उशीर झाल्यामुळं. मग आज म्हणलं आता आज तरी आपल्या मैत्रिणींना दाखवावं. तर 1 मिनिट, ही अशी माझ्याकडे ज्यूसची चाळणी आहे बघा मैत्रिणीनं, मी ह्याच्यातच ठेवत असते. कारण असं ठेवलं ना नितळायला तर बराच वेळ नितळतं आहे. आपल्या चहाच्या चाळणीनं म्हटलं तर पूर्ण खाली सांडतं आहे आणि व्यवस्थित पण होत नाही आहे. तर हे पहा असं अर्धा किलोच्या वर झालं आहे आपलं तूप.
तर कसं वाटलं. आणि करण्याची पद्धत पण माझी ना सगळ्यांचीच चांगली असेल असं नाही आहे की माझीच चांगली आहे. पण मी मलाई जर मिक्सर ह्याच्यातून फ्रीजमधून जर काढली ना तर 1-2 तासच बाहेर ठेवते आणि लगेच करते. त्या हिशोबानंच काढत असते. तुम्ही पण करून बघा एकदा, जर तुमच्याकडं मलाई जमा होत असेल तर जास्त वेळ बाहेर ठेवू नका. तर मी बनवली दह्याची कढी. आपल्या स्वामींना नैवेद्याला बी होती आहे पिवळं काहीतरी म्हणून. आणि मसाले भात केला आहे. आणि अजून गोडमध्ये मला शेवयाची खीर करायची आहे, ते पण तुमच्यासोबत शेअर करते. तर चला सर्वप्रथम आता ह्याच्यामध्ये मी काय घातलं आहे, मिरच्या मिक्सरमधून काढून घातल्या आता आणि बेसन पीठ घातलं आहे, मीठ घातलं आहे, सगळं घातलं. आता फोडणी घालायची फक्त. दही हटून पातळ दह्याची कढी खूप छान होती मैत्रिणीने, करून बघायला. आपल्या मोहरे आता कोण कशा पद्धतीनं करते मला माहीत नाही. कोणी ह्याच्यात खडे मसाले पण घालतं या. आपल्या इकडं महाराष्ट्राकडं बी आणि इकडं नाहीतच घालत सहसा खडे मसाले. गुजराती कढीला खडे मसाले घालतात बघा ताईंनो. आपल्या इथं महाराष्ट्रीयन कढीला खडे मसाले वगैरे काही नसते. तर भरपूर असा लसण घालायचा. आता कढीपत्ता नाही, कोथिंबीर आहे पण नंतर उकळ्यास घालायची, छान दिसते, छान लागते. पण थोडा हिंग घालायचा. काही असा हिंग. कढी आता साखर घालायची, चवीला छान लागते ना. अजून चोख थोडीशी चवीपुरती साखर आणि मला अजून पाणी घालायचंय, थोडीशी घट्ट होईल. झाली कढी. लसण भरपूर घालते मी कढीला, कारण मीठ टाकलं ना, मीठ टाकले, हळद टाकते. आता थोडीशी एरवी तर मी पांढरीच करते कढी मैत्रिणींनो, पण आता स्वामीला नैवेद्याला बी दाखवायची आणि पिवळा नैवेद्य म्हणून कढी अशी असं छान वाटतंय. आता कोथिंबीर नंतर घालते. खायला या सर्वजणी कढी. तर मैत्रिणींनो, आपण जेव्हा ह्याच्या आधी बी म्हणले मी की आपण व्रत वैकल्य काही बी उपवास करतात ना, तर घरच्यांना पण सामील करून घ्यायचं असते. मी उपवास केला आणि संध्याकाळीच नैवेद्य दाखवित असते. तर कारण सगळे येते तर आणि हा तिकडं ठेवला आहे देवाला. त्या देवांना कढीचा वगैरे लसण जमत नाही, पण स्वामींना कढी चालती आहे नैवेद्याला. घ्या, चांगला आहे, दह्याचा चमचा आहे. तर असं त्याच्यामुळं मी मालक येते तर लेकरं येतं तर त्याच्यामुळं संध्याकाळीच नैवेद्य स्वयंपाक सगळा संध्याकाळीच करत असते. तर कृष्ण अर्पण. तर कशी वाटली आजची पूजा माझी, तुम्हाला आवडली का? तुम्ही कशी करता ते पण सांगा मैत्रिणींनो. हे आपली अशी पूजा, हे पावलं आलेत आज आणि अशी मी मांडते पूजा. बघा, आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी.